म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. कितीही कठीण काम असलं आणि त्या कामासाठी जर आपण मनापासून प्रयत्न केले, तर ते काम आपलं निश्चित चांगलं होतं आणि पटकन होऊनही जातं. तर माझंही बऱ्याच वेळा तसं होतं. मोठ्या-मोठ्या केकच्या ऑर्डर असल्या, तर त्या केकच्या ऑर्डर मी अगदी सहज पूर्ण करते. अगदी 2 टियर, 3 टियर, 4 टियर केकची सुद्धा ऑर्डर सहज पूर्ण करते. पण बिंटो केक आला, की मनात एक प्रकारची भीती असते, की केक व्यवस्थित होईल की नाही? लेयर एकावरती एक बसतील की नाही? केक वाकडा होईल का? अशा वेगवेगळ्या मनात शंका येतात. कारण त्या लेयर एकावरती एक ठेवताना नुसत्या हलत असतात. शुगर सिरप करताना, क्रीम लावताना मनात एक प्रकारची भीती असते, की केक वाकडा झाला तर? पण काय करणार? ऑर्डर तर घेतलेली असते, तर ऑर्डर पूर्ण करायची असते. तर एका मुलीचा वाढदिवस आहे छोट्या. तिच्या आईने मला ह्या बिंटो केकची ऑर्डर दिलेली आहे. बिंटो बॉक्स माझ्याकडे नाही आहे, पण पेस्ट्रीचा मोठा बॉक्स घेऊन त्याच्यात हा केक मी ठेवून घेतलेला आहे. ह्या केकची डिझाईन कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.